नागपुरातील अपघातावेळी गाडी बावनकुळेंचाच मुलगा चालवत होता, मात्र त्याला वाचवलं जातंय। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। तर लाहोरी बारच्या बिलमध्ये बीफ कटलेट असल्याचाही दावा। नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक। संकेत बावनकुळेचं मेडिकल का नाही, गाडीच्या नंबरचा एफआयआर मध्ये उल्लेख का नाही, अंधारेंचे पोलिसांना सवाल। जागा वाटपावरून महायुतीची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता। विधानसभेच्या 20 जागांवर अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता। भाजपाचं जागा वाटपाचं सूत्र शिंदेंना अमान्य असल्याची माहिती। भाजपा 160, शिंदेंची सेना आणि अजितदादांना 64 जागांचा प्रस्ताव। लोकसभेतील स्ट्राईक रेटला दाखला देत शिंदेंकडून जास्त जागांची मागणी। मराठा आंदोलक राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम। तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांचं उद्यापासून आंदोलन। मराठा आरक्षणासाठीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावरचा लढा सुरूच। गणेशोत्सवामुळे पैगंबर जयंतीच्या मिरवणुका मुस्लिम समाजानं पुढे ढकलल्या। मुंबई, धुळे, सांगलीत 16 ऐवजी 18 सप्टेंबरला निघणार मिरवणुका। गणेशोत्सवामुळे मुस्लिम समाजाचा समंजस निर्णय। गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे भंडारा, गोंदियातील शाळा कॉलेजला आज सुट्टी। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। तर पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा 36 तास झाडावर मुक्काम।